वैशू दीदी कुठपर्यंत आलाय तुम्ही? पर्वतीच्याच पाठीमागे आहे. थांबा मी आली दाखवते. 10 वर्ष झालं कुठं तोंड काळ केलं. आमचं पैसे बुडवून पप्याला मी कामाला ठेवत नव्हतो. तुमचा दावाची लोखंडे म्हणला ठेवा ठेवा चांगला कामाला आहे. रातच गबाळ घेऊन पळून गेला वय. अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी तर राहत नाही, मी बारामतीला आहे. पैसे घेऊन नाही म्हणती काय? मी हे हाताने पैसे दिले ती लेखाला तुला आणि आता नाही म्हणताय वय. आता चल पोलीस स्टेशनला पहिलं नेतो तुम्हाला. अहो वैशू दीदी, हा दिसत नाही तुम्ही कुठे इकडं? मी इथंच थांबले. थांबा वैशू दीदी, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करते. ओळखला का मला? म्हणून तर बोलायला लागले. बाप रे, सेम टू सेम माझ्या सासू सारखी दिसणारी. तरीच तर शंभू फसलाय आणि त्यानं त्या पोराला आणलंय. आता मी पण डबल गेम खेळणार. मी पण हिला नेणार माझी सासू म्हणून आणि त्या माणसाला कसा हाकलवायचा ते बघते. मावशी कुठल्या आहे त्या? बारामतीला राहते. मावशी तुमची ह्यात काय चुकी नाही. त्यांचा गैरसमज झालाय. मी सांगते त्यांना. तुम्ही जरा 2 मिनिटं थांबा आणि तुम्ही जरा 2 मिनिटं तिकडे चला. नवरा सासू दोघं पण वारले. आता मी एकटीच राहते लेकरं घेऊन आईपाशी. तुम्ही यांना जी बघितलं तीही त्यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती आहे. आमच्या घरी पण माझ्या पोरांना माझ्या नवऱ्यासारखा दिसणारा एक माणूस आणला. तो पण म्हणतो मी ह्याचा बाप आहे आणि पोरग पण म्हणतो तो माझा बाप आहे. मलाच आता टेन्शन आले. पैशाची चिंता करू नका. जेव्हा माझ्याकडे येतं ना तेव्हा तुमचा पहिला मी फेडेल. रुपया सुद्धा ठेवणार नाही. मावशी एक मदत करताल का? करते की. तुम्ही इथे किती दिवस आहे? 1 महिनाभर आहे. तुम्ही ना माझी सासू बनून माझ्या घरी चला. येते. माझ्या पोरींना माझ्या विश्वास आहे. मी त्यांना सांगते तुम्ही नकली आहे आणि तो माझा नवरा नकली आहे ही मला सिद्ध करून दाखवायचे. धावते. चला मग. चला. अहो मामा, मला तर एकच म्हणायचंय की ह्या बहिरुप्याला घराबाहेर काढण्यासाठी हेच उत्तम प्लॅन आहे. आणि मावशींना मी रस्त्यानं सगळं सांगितलंय की कशा प्रकारे तो बहिरुप्या आपल्या घरात घुसला आणि पोराला त्यानं फसवलंय. आता ह्या कलियुगामध्ये तुम्ही बघताय किती फसवणुकीचे गुन्हे चालले ते. मग आपण पोलिसांपर्यंत एका विषयासाठी जाणार की शंभू आपल्याला म्हणलाय जर मम्मी पप्पाला घराबाहेर काढशील तर मी कुठं पण लांब निघून जाईल. तेवढ्यासाठी शंभूसाठी गप बसायचंय आपल्याला आणि हे गप बसून असं प्लॅन करायचा आहे. नाहीतर पोलीस कारवाई करून मग तमाशा करून काय उपयोग नाही. त्याच्या त्या पोराची काय चूक नाही. ते नवीन आलेल्या आपल्या शंभूचा गैरसमज झालाय आणि तसं बी शंभूला आपल्या बापाच्या प्रेमाची कमी महसूस होत असल्यामुळं त्याला पण आपोआप वाटत असेल. माधव, हे सगळं खरं आहे पण या मावशीला डायरेक्ट घरी न्यायचं कसं? अहो ती समजा माझ्यावर सोडा मामा. मी हाय की. कसलं बेकार ऊन पडलेला का बघ. असल्या उन्हात काम करतोय का तू? खरंच तू असल्या उन्हात का नाही ते गुरढोराचं शेण काढायचं काम करतो का नाही? मला नाही चांगलं वाटत लागा. मला लय वाईट वाटतं बरं का. काय करता आता? तू काय काम कर माहिती आहे का? आता तू ना मला लय पैसे देऊ नको. तुम्हाला 15,000 देणार होता का नाही? तुम्हाला 6-7 दे. 6 तर 7 दे. माझ्या बायकोचं भागलं तरी झालं. हा तसं पण मी तुझ्याकडेच खातोय की. तुझ्या घरीच राहतोय. माझा कुठं खर्च आहे तेव्हा? तुझ्यासाठी करतोय केलं का मी तेवढं? मला थोडंच पैसे लय नको देऊ. माझ्या मम्मीचं मेहुणं पण दिसा नाही ती 2. कुठे गेल्यात काय माहित. मी घरी पण जाऊन आलोय पण तिथं कुलूप होतं आणि मम्मी पण फोन करत नाही. ती लक्षात देत नाही. मी आता नंबर घेतो मोबाईल मधनं मम्मीच्या आणि त्यांना फोन लावून विचारतो कुठं आहे ते. पण तुम्ही माझं काम उस्तवर सोडून जाऊ नका. अरे असं कसं जाईन मी तुला सोडून? मी आहे की तुझ्या बरोबर इथंच. काळजी करू नको तू. पण काय बी म्हण तुझी मम्मी लय भारी दिसते बरं. मम्मीकडे नाही वळायचं. काय असेल ते एका हाताच्या अंतरावर तिकडे नाही वळायचं. नाहीतर त्या सगळ्यांना माझ्या मम्मीच्या आयुष्यातून काढताना मला बी तू घराच्या बाहेर काढशील माहित आहे मला. म्हणून तुम्ही नीट राहतो बाबा. काय करत नाही.
करत नाही म्हणजे अरे म्हणजे तुझ्या मम्मीला वाईट नजरेनं बघत नाही, तसं ती मला आवडते ही विषय वेगळा आहे. काय अरे मी माझ्या बायकोच म्हणतोय रे, माझी बायको मला लय आवडती, पण तू माझ्या विश्वास दाखव नका असला गैरविश्वासीपणा. मला नाही वाटलं असं. बरं मी किती जणांना हँडल करतोय माहित आहे ना. बच्चा हूँ अकल से कच्चा नहीं. बरं ती जाऊ दे रे सगळं. मला सांग तुझा पप्पा कसा होता, वागत कसा होता, म्हणजे मला तसं वागायला बरं रे. माझ्या बापासारखं कोणी होऊच नाही. लई बेकार वागत होता. ही गोष्ट तुमच्या कानावर असावी म्हणून सांगते तुम्हाला. कारण आधी मध्ये कोण आलं आणि त्यांनी जर विचारलं तर तुम्हाला माहित असलं पाहिजे कसा होता. महादेवी, अगं तुला चहा दुधाचा प्यायचा का कोरा प्यायचा आहे? मी कोरात चहा पिणार आहे. बर चहा करून घेते मी, तू स्वयंपाक कर. वय वय. हा हॅलो. अगं आय की पोरगा आता झोपायला लागलंय, आबाळ बी आले या, मला स्वयंपाक करून घेऊ दे, चुलीवर स्वयंपाक करायचा आहे. हा मी तुला स्वयंपाक झाला की फोन करते लगेचच. हा हा ठेवू का? हा. कोणाचा फोन होता का? आईला बोलत होती. बघू फोन. फोन दे. डिलीट केला नंबर. मी कशाला करू डिलीट नंबर? अगं मला माहित आहे तू चाला की, तू किती चाला काय मला माहित आहे. नाटक आहे तू सगळी. द्या इकडं. बोलले ते जायला. काय तू गप म्हणला ना तुला म्या? होय ग, कोणा बोलती माझ्या माग? नंबर पिंबर डिलीट केला नाही. उगा सारखं सारखं तसलं संशय आणि शक घेत जाऊ नका. माझं असलं खोटं बोलायचं नाही. खोटं बोलतच नाही मी खोटं बोलतच नाही. माझ्यावर आवाज चढवायचा नाही तुला सांगतो मी. आवाज चढवायला खोटं बोलल्यावर मला खोटं नाही सहन होणार का? तर मी खोटं बोलत ना आतापर्यंत नुसता मारच खाता आली या. अयो पप्या, ए डोक्याच्या लेकराला मारलो रे, कोण भारी आहे सरबगला ना तातिया. ए महादेवे, ए माधव, ए महादेवी, ए महादेव पप्या. अरे पप्या बघ की डॉक्टरला आणखी बोलून पोरगी बेशुद्ध पडले, लोकांचं निकरूला का पप्या. ए महादेवे, महादेवी, अयो काय करावं महादेव. ए पप्या, पप्या बघ की डॉक्टरला बोलव की पप्या. मग पुढं पुढं काय झालं रे अजून? पुढे काय झालं? पुढे पोलीस थांबलाय की. हा कसं काय आलं रे? तू काय केलं काय? मी कशाला काय करू, चोरी करतो. पोलीस? उठा आता. खोटापणा सिद्ध झाला, पुरावा आणलाय ठोस. मम्मी म्हणे का दिसते पोलिसी? मी एवढी सळ पातळ आणि एवढी सुंदर पोलिसांनी पहिल्यांदाच बघितली. लाईक एवढी दिसती. मी तिकडं परत वळू नका. कुठं तरी वळू देखील का? तिकडे पण जाऊन देणार, तिकडे पण जाऊन देणार. थांबा थांबा. बघा जरा वळून. तुमची आई. अरे माझ्या पप्या, माझ्या बाळा, माझ्या सोन्या. अरे माझा पप्या, तू तर बाहेर रुपये आहे की. पप्या ना बाय माझा असला. हा नाही बाय बाहेर रुपये आहेस तू. कुठनं आलायस? कुठनं आलाय? काय तुझं नाव आहे? अगं पप्प्याच आहे मी. नाही बाबा माझा पप्या असला. अरे काही पिढा आली आता. रोज नवीन कोण ना कोण येते तुझं. अहो तुम्ही घाबरू नका की, घाबरल्यावर कळेल की त्यांना. थांबा थांबा थांबा. कुठं आलाय तुम्ही म्हणजे? कोण आहे? अरे माझा पप्या असलाच होता म्हणून मी आले, पण बाहेर रुपये आहे की. माझं असला होता नाव आहे. म्हणजे? पोरगं हीच आहे. नाव माझं आहे. हीच आहे हीच आहे. नाही नाही बाहेर रुपये. अहो मी पप्प्या आहे. म्हटलं तुम्ही नाही, नाही, रुपये. अरे भांडण काय करताय? चला चौकीमध्ये चल.
ते मला बोलवते. थांब मी जाऊन येतो. अहो, तुम्ही काय चकळताय? थांबा की जरा. ती डिकटू माझ्या मम्मी ग दिसते या. मी कन्फर्म करतो माझी मम्मीच आहे का ते. थांबा. अयो मम्मी, पोटात दुखायला लागलं माझ्या. अयो मम्मी, पोटात दुखायला लागलं. अरे शंभू काय झालं? तू पोलीस आहे ना? हा, पोलीस आहे ना तुम्ही? मी ओळखलंय कधीच. रुपये हाय. अगं मला माहित आहे मम्मी कुणाला शिकवते या. शंभू बहिरुपी नाही ती आत्या आहे त्या. ही पण माझा पप्पा हाय. हा ती पण पप्पा आहे आणि ही आत्या आहे त्या. हा. आता ही म्हणल्या मी तिथे चुकली होती, मला रस्ता सापडला नाही म्हणून आता आणलंय त्यांना. होय. बरं झालं का ना आपल्याला तुझी आजी बी भेटली आणि तुझा पप्पा पण भेटला. चला चला की. काय बघते रागानं तसले पोलीस. ही टोपी उचल, कुणाचं भाड्यानं आणलंय दे त्यांना. तू माझा पप्या नाही, तू बहिरुपी आहे. तर पोराला मा फसवतोयस तसं आम्हाला फसवू नकोच. माझ्या पप्याच्या अंगावर खुणा आहे त्या. तुझ्या सगळ्या खुणा तिला बघायला होत असते मी. अहो जावा जावा, लयाला खुना बघणारा दाखवतो की मी बी खुना. आईला पण नेमकं म्हातारी खुना बघणार तर कुठल्या? अशा कुठं खुना आहेत त्या? होय होय, कळल की तुला लवकरच बादरा. आईला म्हातारीने नाही ते खुना सांगू नी माझी वाटच लागल. बहिरुपया खरं सांग, तू कुठला आहे जर कुठला नाही ते. लय तुला मारी ना मी सांगितलं नाही म्हणशील. सांग लवकर तुझं नाव काय आहे ते, नाहीतर लय मारून तुला मारून मारून पोलिसात ताब्यात देईन मी. बसवतोच काय इथं? कुठं आलायस तू नक्की? माझं पोरग नव्हस तू. सांग कोण आहे, सांग तू कोण आहे, सांग लवकर. आईला आता तर म्हातारी शांतपणे विचारत होती, या काय का भूत लागली म्हणून करायला लागली या अंगात भुसरलं का हिच्या? हे आहे सोड, मला मला व्यायाम करायला जायचंय. ए थांब, मी बी तुझ्या संग येते. माझी बी तब्येत लय झाली आहे. मला पण व्यायाम करायचा आहे. हा चल चल, मला पण यायचं आहे तुझ्या संग. चल चल. अरे ते चिंगरोबाकडे गेलो पण काय ते चिंगरोबा महाराज भेटलाच नाही रे. त्या जरा आपण पोराच्या घरी जाऊन बघू काय भानगड आहे ती. बरं का? चल चल. शंभू बघ रे, शंभू कुठं गेलाय? नाही तर चल चल तिकडे असेल, मोर पुढे खेळत असेल. मला जे दिसतंय ते तुला दिसतंय का? मला जी दिसतंय तुला दिसतंय का? अरे मला जे दिसतंय तुला दिसतंय का? सांग आधी. मला दिसत काय दिसतंय तुला? ती सासू बी दिसते, हा नवरा बी दिसते. अरे मला पण दिसते ती दोघच. पळ बाबा इथनं. अरे त्या पोराच्या नादी लागून आलू खरं इथं. आवाज दोन दोन बुत दिसायला लागली. आपण आता काय करू माहिती आहे का? त्या चिंगरोबा महाराजाकडे जावं लागतं आपल्याला. उद्याच्या उद्या त्या चिंगरोबा महाराजाकडे जाऊन ताबीज बांधून ठेवू आपण. काय? हो हा चल बाबा चल.